नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले. तसं तर 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्या राज्यामध्ये आहेत, पण प्रामुख्याने चर्चा आणि केंद्रस्थानी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे की दोन बंधूंनी युती केलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जवळपास त्यांच्या युतीचं बोलणं कन्फर्म म्हणजे फायनल झालं आहे. मुंबईमध्ये जो पक्ष 30% आसपास मुंबईमध्ये मतदान घेऊन येईल त्या पक्षाचा महापौर मुंबईमध्ये होईल. याआधीसुद्धा तुम्हाला आठवत असेल की 2002ला ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस शिवसेनेनं जवळपास 28% मतदान झालं होतं 2002ला आणि 97 नगरसेवक त्यांचे निवडून आले ते 227 पैकी. त्यानंतर 2017ला सुद्धा जवळपास 28.6% मतदान हे शिवसेनेला झालं होतं आणि 84 जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या आणि त्या खालोखाल जवळपास 26% मतदान मला वाटतं भारतीय जनता पार्टीला झालं होतं आणि 82 जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, दोन्ही पक्षांना 30% क्रॉस करता आलं नाही. आणि ह्या वेळेससुद्धा म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं राजकारण राहिले की मुंबईमध्ये अलायन्स पार्टनरच सत्तेवरती राहिलेले आहेत. मग ते शिवसेना भाजप असेल किंवा बाकीच्या पक्षांनी अलायन्समध्येच या लोकांनी निवडणुका लढलेल्या आहेत किंवा जिंकलेल्या आहेत. फक्त फरक 2017चा होता की ज्यावेळेस शिवसेना वेगळी लढली होती आणि भारतीय जनता पार्टी वेगळी लढली होती. पण ह्यावेळेस गणित वेगळं आहे. यावेळेस मनसे आणि शिवसेना UBT हे एकत्र आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीसुद्धा जोर लावते आणि जो पक्ष मुंबईमध्ये 30%च्या आसपास राहील किंवा 30%च्या वरती जाईल त्याचा महापौर मुंबईमध्ये बसणार आहे.